नगर परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी व त्यांचे पती योगेश चौधरी यांनी मुलींच्या सन्मानासाठी एक प्रेरणादायी आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे। हा उपक्रम 1 जानेवारी 2026 पासून अधिकृतपणे राबविण्यात येत असून नगर परिषद हद्दीत जन्मलेल्या नवजात मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक आधार देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे। या उपक्रमांतर्गत महिन्याभरात जन्मलेल्या 6 नवजात मुलींच्या नावे प्रत्येकी 11,000 रुपयांची अनामत रक्कम बँकेत FD स्वरूपात जमा करण्यात आली आहे। या माध्यमातून मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय संकल्पनेला बळ देत समाजात मुलींविषयी सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याचा संदेश दिला जात आहे। या उपक्रमाच्या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, उपनगराध्यक्षा शीतल पाडवी, डॉक्टर शैलेश पटील, आज योगेश भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त वचनपूर्तीचा देखील एक संकल्प आज आम्ही सोडवत आहोत, ज्यामध्ये नगराध्यक्ष सौ भाग्यश्रीताई चौधरी यांनी एक वचन दिलेलं होतं की तळोदा शहरामध्ये जी कोणी मुलगी जन्माला येईल तिच्या नावाने 11,000 रुपयाची FD त्या ठिकाणी त्या मुलींच्या नावाने ते काढणार होत्या आणि त्याचाच एक वचनपूर्ती म्हणून आजच्या दिवशी ऋषिका करण गोसावी, त्यानंतर अंजुषा नरेश शिंपी, कनक कैलास चव्हाण आणि सायरा शांताराम पाडवी या चौघींची 11,000 रुपयाची FD ताईंनी आज वचनपूर्ती म्हणून ती बनवलेली आहे आणि ह्या चौघांना त्या सुपूर्त करणार आहे। आणि येणाऱ्या 5 वर्षात देखील तळोदा शहरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या नावाने तिच्या भविष्याकरता 11,000 रुपयाची FD करण्याचं वचन सौ भाग्यश्रीताई चौधरी, योगेश दादा चौधरी यांनी दिलेलं आहे आणि ते निश्चित या पूर्ण करतील हा देखील विश्वास व्यक्त करतो।